नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत रवा आंबा लाडू। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलंय। ह्याच वाटीने मोजून 2 वाटी रवा घेतलाय, नंतर 1 वाटी साखर, पाऊण वाटी आंब्याचा पल काढून घेतलाय, पाऊण वाटी तूप, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट। आपण आता कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकूया आपण। तूप गरम झालं की आपण त्यात रवा टाकूया। तर तूप गरम झालंय, आपण ह्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया। चांगलं असं आता रवा आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। त्या रव्याचा वास चांगला सुटायला लागलाय, सो कलर आता बदललाय आता रव्याचा। अजून आपण थोडं 2 मिनिटं तो भाजून घेऊया। आपला रवा आता चांगला भाजून झालेला आहे, मस्त कलर आलेला आहे त्याला। आणि रवा भाजताना आपण जाड बुडातच भांडं घ्यायचं, म्हणजे रवा अजिबात करपत नाही। आता आपण पाक करून घेऊया। पहिला आपण आंब्याचा पल टाकणार आहोत, त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। चांगलं विरघळून घेऊया आपण। साधा एक तरी असा साधा पाक करायचा आपल्याला। आपला असा पाक आता हे तयार झालेला आहे। हो का, असा एक तारी पाक व्हायला पाहिजे। हो का, असा एक तार अशी यायला पाहिजे। बंद करते गॅस। आपण आता हा रव्यामध्ये टाकून घेऊया। आपण ह्या रव्यामध्ये आता हे पाक मिक्स करून घेऊया आपण। हे आपण मिक्स करून असं 15-20 मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहोत। हे रवा चांगला फुलेल मग ह्याच्यामध्ये। हे आता चांगलं थंड झालं आहे, हो का, रवा पण फुलला आहे चांगला। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया, ड्रायफ्रूट टाकून घेऊया। तर मिक्स करूया हे सगळं। आता चांगलं मग मिक्स केलं आपण हे। आता याचे लाडू वळून घेऊया आपण। असे लाडू वळून घेऊया आपण। आपले तयार झालेले आहेत रवा मँगो लाडू। हे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।